काय की लोक ते गणपती घेऊन येतात ते त्याचा फेकत होते. तुम्ही विसर्जन करता तर तुम्हाला काय वाटतं? आम्हाला वाटतात हे देव, आम्ही बोलतात देव यांची जी मागणी आहे तुमच्याकडे ते पूर्ण करा तुम्ही. जेव्हा तुम्ही विसर्जन करतात तर तुम्हाला वाटतं का की गणपती पण रडतो? ते आपल्या भक्ताला सोडून जात नाही. मुंबई महानगरपालिका के जो लोग होते उस मूर्ति को जमा करने लगते बेचारे. समुंदर दो ही चीज अपने पास रखता है, एक सोना एक डायमंड. सालों की मूर्ति चाहिए, पीओपी की नहीं. अगर आप पीओपी लाने गए तो आप चावल और आटे का बना के लाओ पीओपी की जगह. नमस्कार मंडळी, गणेशोत्सव आला म्हणजे आगमन आलं आणि विसर्जन. तर आज आपण भेटणार आहोत एक अशा व्यक्तीला जे गणपतीचं विसर्जन करतात, म्हणजे गणपतीला गावी पाठवतात. तर कसे आहेत हो? बरं आहे, नमस्कार. तर हे आहेत विजय यादव. तर जाणून घेऊया ह्यांच्या गणेशोत्सवाचा पीओव्ही. तुमच्यासाठी गणपती म्हणजे काय? माझ्यासाठी गणपती एक मनापासून बोलू का असंच बोलू? कसाही बोला. काय कारण मनापासून काय आहे, 6-6 महिन्यामध्ये ते गणपती येतात ना, मला वाटतं ते इकडे राहिलंच पाहिजे. गणपती हर दिवसा पाहिजे मला गणपती. कशासाठी माहित आहे का? मागी गणपतीपासून आम्ही वाट बघतो. हा केव्हा आहे ना चतुर्थी, तो काय आहे ते जायला नाही पाहिजे. ते जेव्हा जातात ना, ठीक आहे, जायचं एक परंपरा असते. ते लोक जातात आपल्या घरी जातात, ठीक आहे, ते आईपासून. आम्हाला वाटतं ते गणपती राहावं आमच्यासोबत, हे आमच्यासाठीच. मग तुमचं आणि गणपतीचं नातं कसं आहे? माझ्या गणपतीचं नातं कसं जुळलं ते सांगा. काय की लोक ते गणपती घेऊन येतात ते त्याचा फेकत होते. ते फेकाची परंपरा नाही व्हायला पाहिजे. काही आपण 12 दिवस त्यांची खूप मनापासून पूजा करतात, सगळे ते करतात. नंतर ते विसर्जन जेव्हा येतात ते समुद्रात घेऊन जातात, ते पायाखाली जे गणपती येतात ते बघून मला वाटलं, ते लहानपासून 14 माझी उमर होती तेव्हा मी एक विचार केला, नाही माझी एक टीम तयार करू विसर्जनासाठी. ते पद्धतची करू. माझ्याकडे अशी किती व्हिडिओ आहे, तो पद्धतची आम्ही चाहे ते 10 फूट खोल असून द्या का 20 फूट खोल असून द्या पाणी तलावात त्या समुद्रात, तर आम्ही एक योजना म्हणतो. माझ्याकडे तराफा आहे, बोट आहे. ते बोटवर आम्ही घेऊन जातात. माझे 2-3 स्विमर ते तलावात उतरणार नंतर त्याला मूर्तीला उतरून आरामात थोडी क्रॉस करू आतमध्ये घेतात आम्ही. 3 वेळा लोटायची भावना असतात, 3 वेळा विसर्जन करा. कोणाची बोलतात 5 वेळा करा, ते पण आम्ही करून देतात. तशी विसर्जन व्हायला पाहिजे होती. त्याच्यामध्ये आम्ही ते प्लॅनिंग करतात. दरवर्षी आमची प्लॅनिंग असतात. कोणाची भावना ठेस पोहोचणार काय ना काय करू, आम्हाला नाही, लोकांना काय पाहिजे ते आम्ही देऊ. त्याच्यामुळे आम्ही ते गणपतीसाठी खूप आमच्या मनात उत्साह आहे, ते आम्ही काम करतो. अच्छा, तुमच्याप्रमाणे गणेशोत्सव म्हणजे काय खूप काही शिकवून जातो गणेशोत्सव. बरोबर. तुमच्यासाठी गणेशोत्सव म्हणजे काय शिकवतो तुम्हाला? ते जे लोक येतात आमच्याकडे, जे आम्हाला सांगून जातात, लोकांची भावना, लहान लहान मुले असतात, त्यांना बघून आम्हाला एक प्रेरणा भेटलेली आहे. काय ते रडतात जेव्हा घरी जातात, ते आम्हाला ते बघतो. बघ आमच्या कांटा उभा आहे, ते रोडतात जेव्हा जे रडतात ना, ते आम्ही ते विचार करतो, काय ह्यांची भावना आहे, काय एवढा लहान आहे तो. बरोबर आहे, आई जाती तेव्हा लढतात, ठीक समजून येतात. ते देवाला बघून रडतात, तर त्यांना बघून आम्हाला एक प्रेरणा त्यांच्याकडून आम्हाला भेटली. गणपती काय, गणपती मतलब एक शब्द नाही त्यांच्यासाठी आम्हाला बोलायसाठी. अच्छा, ते आहे. मग आता हे लोक जे इमोशनल होतात आणि मनापासून असे जाऊ देतात, मग ते तुम्हाला बघून कसं वाटतं त्यांना? मला ते बघून असा मतलब वाटतो, हाय देव हाय. और आपले मुंबईवर कसली पण संकट येणार ना, तर गणपती उभा आहे आमच्या सोबत. ते गणपती आहे. हर एक माणूस असून द्या, चाहे हिंदू असून द्या, मुसलमान असून द्या, ख्रिश्चन, कुठला पण धर्म असून द्या, गणपती त्यांच्या सोबत सदा उभा राहणार. आता तुम्ही विसर्जन करतात गणपतींचं, बरोबर? मग तेव्हा विसर्जन करत असतात ना गणपतींचं, आणि समोरची फॅमिली ज्यांचा गणपती असतो, बरोबर, ते पण अश्रू असतात त्यांच्या डोळ्यात. म्हणजे तुम्ही विसर्जन करता तर तुम्हाला काय वाटतं? आम्हाला वाटतात हे देव, आम्ही बोलतात देव यांची जी मागणी आहे तुमच्याकडे ते पूर्ण करा तुम्ही. 2 घास देतात, ते गणपती दिलेला आहे. माझे मुले ते स्वयंसेवक आहे, त्यांना पण देतात. ते कुठून येतात लोक माझ्याकडे, ते पैशासाठी नाही, फक्त विसर्जन करायचं आहे, देवाची आमच्या भेट करायची आहे. कशी लोक जे बघतात, आम्हाला मतलब शब्द नाही काय बोलू त्यांच्याबरोबर. आता लोक जे रडतात ना तेव्हा, तर बोलते हे देव यांच्या मागणी पुरा करा. मग आता तुम्हाला सांगा की जेव्हा आगमन असतं आणि विसर्जन असतं, या दोघांमध्ये तुमची जर्नी कशी असते? माझी काय आगमनासाठी तर बापरे, मला जेव्हा जर्नी होती बाप्पाची, ते भाऊक असतील आमच्या मनासाठी, शब्द नाही. काय की आमच्या एक हृदयाच्या जे आहे आतमध्ये आमच्या, ते एक हार्ट आहे ना, हार्ट बंद व्हायचे सारखं आहे आमच्या. नाही ते विचारू नका, ते शब्द वेगळा आहे आमच्यासाठी.
नाही, ते जायला नाही पाहिजे. फक्त एक ठीक आहे, लोकमान्य टिळक आमच्यासाठी ते एक प्रेरणा देऊन गेले, एकत्र यायचे, त्यांचे मी आभार आहे, भरपूर भरपूर ते महाराजाचे आम्ही आभार आहे. काय तर ते भरपूर त्यांनी केलेली आमच्या. तशी भेट तुमची माझी सारखी ना, तुम्ही कुठे मी कुठे. अरे बाबा, बरोबर आहे. बरोबर. ते जेव्हा तुम्ही विसर्जन करतात तर तुम्हाला वाटतं का की गणपती पण रडतो? ते आपल्या भक्ताला सोडून जात नाही, तो राहतात मगर आपल्याला दिसत नाही. कशासाठी नाही दिसत? की आपली भावना ती मूर्तीवर आहे, त्यांची शक्तीवर नाही बघत. आता विसर्जन आलं तर प्रदूषण आलंच. प्रदूषण तर आहे साहेब, प्रदूषण नाही तर बोलू तर बहुतेक काय ते फटाकडा वगैरे आहे, ठीक आहे, धूमधाम आहे आपल्याला. पूर्वी एवढा प्रदूषणचा नाही होता, आता आज भरपूर आहे. लोकसंख्या वाढली, बरोबर आहे. जेवण मध्ये पण काय काय भेटतात आपल्याला. माझ्यासारख्या लोकांचे हे बोलायचे आहे, ते प्रदूषण मुळे काय आहे, ते धुवा पहिला, दुसरा एक रंग. कसली रंग ते लोकांना जास्त माहितच नाही आता अजूनपर्यंत, कसला रंग ते पाहिजे देवाला. ते आपण ते पीयूपी आहे, मेन तो पीयूपी आहे. बरोबर. पीयूपीची जे कोर्टामध्ये बंदी आलेली आहे, 1 इंचापासून 6 फुटाची मूर्ती ते आपण समुद्रात असून द्या, तलाव असून द्या, ते विसर्जन करू नका ते सांगतात. ठीक आहे, ते पाहिजेच, मग ते लोक वाटतात ते चुकीचं दिलेलं आहे. पण ते नाही, तसा नाही. ती दूसरा रीजन ये है, अपन विसर्जन करते समय बहुत धूम से लेके जाएंगे और अपन समुद्र में डालते, 3 बार करते समय चौथी बार की मूर्ति अपने आप विसर्जन हो जाती है. वो पहले बारीकी सिखाएंगे. समुद्र का लाट जब आता है, गणपति को ले जाता है, और अपन उसको विसर्जन होने के बाद धूम से आते हैं. बस लोग सिर्फ सुबह मुंबई महानगर पालिका के जो लोग होते हैं उस मूर्ति को जमा करने लगते बेचारे. क्यों जमा करने लगते? क्योंकि उसकी विटंबना नहीं होनी चाहिए. और जब वो जिस विचित्र तरीके से वहां पे गिरे हुए रहते हैं, वो आप देख नहीं सकते हो, हमने भी देखा है. अब वो विसर्जन करके चले गए, अपनी भावना दिखा गए, मगर उसकी असली भावना तब चालू होती है महानगर पालिका की, अपनी मुंबई की. उस मूर्ति को किस तरीके से डिस्पोज करना है, हमें किधर लेके जाना है, ये सबसे बड़ी भीति आ रही थी सामने. क्योंकि समुंदर 2 ही चीज अपने पास रखता है, एक सोना, एक डायमंड. बाकी पीयूपी की मूर्ति नहीं रखता है. कोई भी चीज वस्तु समुद्र में रखता नहीं है. वो बाजू में लाके बाहर आता है. बाहर आने के बाद उसका परिणाम होता है, वो आप देखेंगे ना तो आपको लगेगा गलत है. मेरा तो मत ऐसा था, चावल हो या आटे का गणपति बनाओ, उसको दिल से मानो. भूखी मच्छी और भूखी जानवर जो अंदर तालाब में है, वो अपन विसर्जन करने के बाद 2 चीज का फायदा. देव तो सबके मन में भी है ना, उस आटे में भी आ सकता है, उस चावल में भी आ सकता है ना गणपति अपना. मगर जो भूखा जानवर है, बोल नहीं सकता है, उसको तो खीर खाने को मिलता है, तो उससे गणपति और खुश होगा अपने ऊपर. क्योंकि किसी जानवर को अपन ने खाना दिया. अपन जो प्रदूषण कर रहे हैं उसके लिए अपना खुद का भी मन तो होना चाहिए ना, अपना क्या हो रहा है, मैं क्या करने जा रहा हूँ उधर पे. मैं 10 लोगों को अपने छुट्टी लेके अपने लोगों को घर पे बुलाता हूँ. घर पे उन्हें ढोल मजीरा, हार्ट पेशेंट भी तो है ना घर के बाजू में अपने, उसी भी तो देखना है. जिस तरीके से अपन डीजे बजाते थे, जिस तरीके से ढोल बजाते, अपन अपने शौक के लिए. गणपति ने नहीं बोला हमको इस तरीके से करो. गणपति ने ये बोला था, लोग मैं आ रहा हूँ ना तो मेरी स्वागत करो. मेरे को आप स्वागत नहीं, स्वागत तो अपना करना ही है अपने को. मतलब मैं उनके बारे में कुछ ज्यादा नहीं बोल सकता हूँ. मैं ये बोल सकता हूँ, हार्ट पेशेंट है, दमा के पेशेंट है, उनके बारे में ध्यान रखो. बाजू में अपने आते आते रास्ते में जब बप्पा को अपन लेके चलते हैं तो कई हॉस्पिटल भी आते हैं, तो उधर भी अपने को ध्यान रखना है. किस तरह लोग ये ध्यान नहीं रखते. लोग ये होने के बाद सुबह जब रोड की अपन परिस्थिति देखेंगे ना साहब, गुलाल लगा हुआ रहता है, उसमें वही पानी, बारिश का पानी जब गुलाल पे गिरता है, पानी ड्रेनेज से लाइन से होते समुद्र में जा रहा है. और समुद्र में जाने के बाद वहाँ पे भी अपन सुरमई मांगते हैं ना साहब, पापलेट मांगते हैं ना, तो वो बेचारा जानवर है ना, मर रहा है ना खा के. वो भी ध्यान रखने का ना. वो ड्रेनेज का पानी कोई और जगह नहीं जाना है, समुद्र में ही जाना है. तो वो सबको ध्यान रखना है. अभी मैं विसर्जन करता हूँ तो मुझे मालूम है, लोग जब रोते तो हम लोग ये देखते नहीं है, सच्चा है ये बप्पा, इनका जो भी है ना पूरा करो. हम लोग 3 बेड़ा बोलने के बाद चौथा हमारे हाथ से होता है, नीचे चौथा है. और जब अभी मेरे पास हर एक धर्म के लोग हैं जो विसर्जन के लिए खड़े होते हैं, पैसे के लिए नहीं. हम लोग दक्षिणा मांगते हैं खुशी से, और दक्षिणा जब आता है ना, वो दक्षिणे से हमारा घर तो नहीं चलेगा, मगर याद रखें हमारे साथ में गणपति आया है.
एक सच्चे भक्त ने जो खुशी से दिया है ना हमको, वो ही हम लोग देखते हैं। एक सच्चा भक्त हमको याद आता है 12-6 महीना, क्योंकि हम लोग साल भर नहीं बोलेंगे। माघी गणपति भी में हमारा है, लोग माघी गणपति भूल रहे मगर माघी गणपति भी तो है। इसलिए बप्पा को हम मन से बोलता हूँ, उसको नहीं भूल सकते। और दूसरा रहा प्रदूषण की बात, उसको सर आप सालों की मूर्ति चाहिए, पीयूपी की नहीं। अगर आप पीयूपी लाने गए तो आप चावल और आटे का बना के लाओ पीयूपी की जगह पे। तुम्ही कसा विसर्जन करतात ते पण बोलतात, कोणी लोक सांगतात किती चांगलं विसर्जन केलेलं तुम्ही छान करतात असं पण बोलतात। मगर मन में ऐसा लगता है, मालूम है क्या, आप जो लेके आ रहे हो ना, जब हम लोग पानी में, तो हम लोग की स्किन पे कितना हुआ हमारे को वो है। अभी मैं आपको कैमरे के सामने अपना नहीं खोल के दिखा सकता हूँ, और हमको कितना स्क्रीन का प्रॉब्लम है हम जान सकता हूँ। तो वो किसकी वजह से, पानी की वजह से दूषित नहीं है, जो केमिकल उसमें आ रहा है ना, कलर आ रहा है ना उसमें। आज जो गला मेरा बैठा हुआ है, पानी में गला जाने की वजह से ही बैठता है। तो बहुत बड़ी प्रॉब्लम है पीओपी मतलब। पीओपी मतलब सर प्रॉब्लम है ही है ना सर। 80% अभी वो समुद्र में बीच में लेके जाके डालते हैं, वो प्रदूषण आने नहीं मिलता है। इसीलिए कोर्ट ने भी कुछ जजमेंट सोच के लिया है सब। हाँ बस इतना है, आर्टिफिशियल पॉन्ड में एक 4 फुट तक मिनिमम देना चाहिए था। जो 6 फुट बोला है वो उठा के अंदर डालने तक का योजना थोड़ा कटिंग है, क्योंकि वो पॉन्ड तो एक्चुअली प्लास्टिक का ही बनता है ना, वीटी का तो बनता नहीं है। क्योंकि जब अपन उसमें डालते हैं तो कहीं छेद हो जाए। और जिस समय महानगर पालिका उस समय तैयारी करती है और वो सोचती है ये पॉन्ड बचा रहे, मगर अपन 6 फुट तक में बनाने में मूर्ति का पीओपी 80 से 90% उसमें वापर होता है। और उसके साथ में लकड़ी का सांचा भी बनता है। वो लकड़ी के सांचे में खिल्ला लगता है, खिल्ला लगने से पॉन्ड फट सकता है, और वही पॉन्ड का पानी गटर में जाएगा, गटर से होके बाहर जाएगा। सब प्रदूषण ही तो हो रहा है। तो थोड़ा हमको ये भी ध्यान रखना है, पीओपी का जितना कम इस्तेमाल करें। हाँ माटी का सालों की मूर्ति लाओ, पेपर का है। मैं तो आटे का भी बताया, मैंने चावल का भी बताया, 2 नया बताया, लोगों की भावना नहीं ठेस हो उसके ऊपर। म्हणजे बालपणी तुमचं कसं सुरू झालं की तुम्ही या विसर्जनला वगैरे येणार, तर बालपण कसं सुरू झालं गणपतीच्या ओढीमध्ये? जेव्हा मी बघितला ना विसर्जन, ते मला बरा नाही वाटला। आज महाराज माझ्याकडे 300 मुले आहे विसर्जनासाठी। त्यांना मी समजवलं असं करू आपण, असं विसर्जन करू, आपले नाव नाही पाहिजे आपल्याला। तो आपल्याला अशी आहे, ते मूर्ती विसर्जन कधी त्याचा फेकू नका। व्हिडिओ भरपूर व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, ते ट्रक मध्ये घेऊन आता वरून असा फेकतात, ते नाही पाहिजे। ते आपली नाही, आपली 6 फुटाची असून द्या, 10 फुटाची असून घ्या, फक्त तराफेवर असं पलटी होणार, नंतर आम्ही सीधा करते त्याला, बप्पा सीधा जाणार, सरळ। हा सरळ जायला पाहिजे, फेकून वरून तुम्ही बघू नका। अगर आम्ही ते पलटी करतात ना, तर माझे स्विमर त्याच्यासोबत असतात खाली। गणपतीशी सोबत तुम्ही नातं कसं ठेवतात? आता तुमचं कसं, गणपतीला तुम्ही जाऊ देतात, विसर्जन आहे, बरोबर, विसर्जन आपल्याला शिकवते की ज्याच्याशी प्रेम करतात त्याला जाऊ द्यायचं, बरोबर। मग तुम्ही गणपतीशी नातं कसं ठेवतात? माझ्या नातात माझे भाऊ आहे, माझे मित्र पण आहे, माझे आजोबा पण आहे, माझे काका पण आहे, माझे देव पण आहेत। ते सगळे माझे आहे। त्यांना जाऊन देवसाठी मला असं वाटतो, आम्ही कानात, सगळे कानात बोलतात ना, आम्ही पाठवून बोलतो, या ना लवकर, या ना तू लवकर, या ना, असं पण आम्ही बोलतो। तर माझे स्विमर बोलतात, जेव्हा ते बसतात ना रात्रीच्या 12 वाजतात ना, आमचे टोन बघून या, फोन बघा, आम्ही बघतात तलावामध्ये गेले रे आपले, नाही ते असणार, बघा कसं आमचा रोमटा करायचे बघा। तो अंगात काटा पण येतो आम्हाला, नाही त्याला काय एक काढू का रे, बघू का हाय काय, कुठे गेले असं वाटतं। मग ते आमचं शेवट, आमचं कामच ते आहे ना। ते आम्ही मल्हार आहे, मल्हार कसं माहित आहे ते नाही, मल्हार ते बोट चालवतात ना लोकांना, ते किनारा तर किनारा, आमचं काम आहे त्यांच्या आईपासून आम्ही घेऊन जाऊ, त्या आई आम्हाला पण आशीर्वाद देणार, क्योंकि मी तिला बालाला घेऊन आलेला आहे ना तिकडे, बरोबर आहे, त्यांची आईच पण आम्हाला आशीर्वाद देणार। आमचे बापा मोठा महादेव, हर हर महादेव, ते पण आम्हाला आशीर्वाद देतात, आमच्या मुलाला घेऊन आलेला आहे। तो साहेब आम्ही ते आहे, ते लोक बोलतात हा बोलवणारा माणूस आहे, ते तुमच्यासाठी आहे, आम्ही कोण आहे त्यांना माहित आहे, महादेवला माहित आहे। हर हर महादेव जेव्हा सांगतात, पिटोरी अमावस्या येतात, ते आम्हाला माहित आहे, काय रात्र बस आम्ही पिटोरीसाठी इकडे बसतो, आम्ही नीट विसर्जन करणार, कशी पिटोरी असतात, कशी विसर्जन पाहिजे, सगळे आम्ही करतो, आम्हाला ते माहित आहे ना, काय नातं आहे आमचं। तुमची विसर्जनाची एक कायम आठवण लक्षात राहिलेली अशी भरपूर आहे साहेब माझ्याकडे, एक एकदम लक्षात राहिलेली एक आहे, भरपूर लोक आलेला होता, एक लहान मुला पण होता सोबत, विसर्जन झाले, सगळे गेले, आम्ही पण आराम आमच्या कट्टा आहे तिकडे बसलेलं होतं, तो मुला परत आला,
इकडे बघून बोलत होता. हा. आम्ही त्यांच्याकडे लक्ष दिलं, हा मुलगा काय बोलतो. असं भरपूर लोक असतात. आम्ही त्याच्यावर मी लक्ष जेव्हा दिला, तो काय वार्ता करत होता माहित नाही. ज्याच्यात असा करून गेला. तो आज पण आठवण आहे मला. मुलाला बोलतात ना, मुलाला देव असतात, पावतात त्यांना. आपल्याला कसं नाही भेटत काय माहित, काय केलेलं आहे माहित नाही, आपण पापी आहे काय माहित नाही. तो एवढा मुलगा होता, लहान मुलगा होता. तो इकडे 10 मिनिटं उभा राहून काय बोलत होता त्यांनाच माहित. मग तो आज पण आठवण आहे मला. आठवण आहे. तो मनापासून होता, त्याचा मन साफ होता. त्याचा मन साफ आहे तो मुलाचा. ते बरोबर वार्ता करून गेला. ते आज पण आठवण आहे. आम्ही जाऊन बोलत, कोणाचा मुलगा आहे तो, सगळं तिला शोधत आहे. आणि तो माझ्या हातात होता. जेव्हा मी दिलं त्याच्या पाय बोला माझ्या पण विनंती मानून द्या, तो बोल जरा, तुझ्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे बाप्पाचं, बोल. माझे नाही, एवढा काम करून पण माझे नाही. मग काय तो असा करून गेला मला. मतलब एवढा बडा मुलगा मला असा करणार, काय करता आहे ना, चमत्कार असतो. देव आहे तो चमत्कार आहे. बरोबर बरोबर बरोबर. तर विसर्जनावर तुमच्यासाठी विसर्जन म्हणजे काय आहे नक्की? माझ्यासाठी विसर्जन हर प्रकाराची असतात. नवरात्र विसर्जन ऐकून घ्या, गणपती विसर्जन आली आपल्यासाठी, पिठोरी अमावस्या आली, दशामा आली, काली मा, विश्वकर्मा, कृष्णा, सगळे विसर्जन आहे साहेब. असं नाही अगर गणपती विसर्जन बोले तर साहेब काय वाटते माहिती आहे, हमारा तालावत बघा ना, रोशनी किती असतात हर समय पे. विसर्जन से नाता बोले तो सब बहुत गहरा नाता है मेरा, बहुत गहरा नाता है. वो मेरे दादाजी भी यही करके गए, पिताजी भी यही करके गए, और मैं भी यही कर रहा हूँ. और मेरी पीढ़ी, चौथी पीढ़ी, ये भी वही काम कर रही है. तो सबको मालूम है विजय तालाव, तो सर लोगों ने नाता जोड़ दिया मेरा तालाव से. साइन शिव तालाव बोलने के बजाय साइन तालाव के बजाय विजय तालाव बोलते हैं. तो नाता जुड़ गया. विसर्जन कर रहा हूँ ना सर, ये नाता है मेरे से. जर बाप्पा तुमच्या समोर आले, एकदा असं समजून घ्या, पण कल्पना करा की तुमच्या समोर आले बाप्पा, तर तुम्ही त्यांच्याकडे काय बोलाल किंवा काय मागाल? मी एवढंच मागेल, साहेब आपलं टाटा हॉस्पिटल आहे माहित आहे, टाटा हॉस्पिटल, कॅन्सरचा इलाज आणून द्या. मला कॅन्सरचा इलाज पाहिजे. तो कॅन्सर आला तेव्हा बाप्पा, मी तो सांगतो बाप्पाला, हा सगळे बंद होतो, कॅन्सर नाही ना. बरोबर. हे विनंती आहे बाप्पापासून, त्याचे इलाज आणून द्या मला. हा, तुम्ही एवढं सगळं म्हटलात की विसर्जन कसं करायचं, कसं असलं पाहिजे विसर्जन. तुम्ही आगमनाबद्दल बोललात, गणपतीशी नातं वगैरे बोललात. मग मला एक सांगा, तुम्ही आपला जो गणेशोत्सवचा पीओव्ही टायटल आहे त्याला देऊन एक वन लाइनर कशी बनवाल? गणपति विसर्जन से लेके गणपति आगमन तक का, और ये था मेरा गणपति उत्सव का पीओव्ही. हाँ, चलो बरं, धन्यवाद. ह्यांच्याशी बोलून मला खूप काही शिकायला मिळाले. तर हे आहे की आगमन जसं सुंदर पद्धतीत करतात ना, तसं विसर्जनही सुंदर पद्धतीत करा. आणि एक गोष्ट, शाडू माती मूर्तीचा वापर करा, पीओपी टाळा, कारण पीओपी आता वापराल ना तर पुढे आपला उत्सव संपू शकतो. आणि एक गोष्ट, आपले 11 एपिसोड झालेले आहेत आणि 11 एपिसोडला सुंदर प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि एक विसरतायत, गणपती बाप्पा मोरया.